नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर श्रावण महिना सुरू झाला आहे. तर तुम्हाला श्रावण महिन्याचे महत्त्व माहिती आहे का? श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि भक्तीचा महिना मानला जातो. हा महिना विशेषतः भगवान शिवाच्या उपासनेचा महत्त्वाचा आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार शिवभक्तासाठी विशेष मानला जातो. या काळात भक्त भगवान शंकराला जल, दूध, बेलपत्र, फुले अर्पण करून पूजा करतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. उपवास, अभिषेक, मंदिर दर्शन आणि शिवनामस्मरण यांना या महिन्यात विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना आपल्याला श्रद्धा, संयम, सात्विक विचार आणि भक्ती यांचे महत्त्व सांगतो. निसर्गही या काळात हिरवाईने बहरलेला असतो. त्यामुळे श्रावणाला आध्यात्मिकतेसोबतच निसर्ग सौंदर्याचीही सुंदर जोड लागते. श्रावण म्हणजे भक्तीचा सुगंध, निसर्गाची हिरवाई आणि महादेवाच्या चरणी लीन होण्याचा पवित्र काळ. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आता आषाढ महिना संपत आला आहे आणि श्रावण मासाची सुरुवात झाली आहे. आणि श्रावण मास म्हणजे भगवान शंकराचा मास म्हटला जातं. तर या महिन्यात भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असतात आणि पृथ्वीचा सर्व भार भगवान शिवशंकर सांभाळतात. तर या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातील काही प्राचीन मंदिरं. तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण शेवटपर्यंत बघा. तर चला सुरू करूया. तर सर्वप्रथम मी आले आहे पाताळेश्वर पुणे येथील मंदिरामध्ये. पाताळेश्वर मंदिर हे पुणे शहराच्या मध्यवर्गी भागात असलेले एक प्राचीन शिव मंदिर आणि खडकात कोरलेली लेणी आहे. शांत हिरवाईने वेढलेले हे ठिकाण शहराच्या गजबाजाटीतही एक वेगळी आध्यात्मिक अनुभूती देते. पाताळेश्वर मंदिराचा संबंध साधारणपणे इसवी 8व्या शतकातील राष्ट्रकूट काळाशी जोडला जातो. संपूर्ण मंदिर एका मोठ्या बेसॉल्ट खडकात कोरून तयार करण्यात आले आहे. मंदिराची रचना एलोरा येथील शैलकृत मंदिराची आठवण करून देते. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग असून त्यासमोर नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या परिसरात गणपती आणि इतर देवतांच्याही मूर्ती पाहायला मिळतात. खडकात कोरलेले खांब, सभामंडप आणि साधी पण प्रभावी रचना हे या मंदिराचे विशेष आकर्षण आहे. पाताळेश्वर म्हणजे पाताळाचा ईश्वर अर्थात भगवान शिव. मंदिर जमिनीच्या पाताळाखालील गुहेसारख्या रचनेत असल्यामुळे या नावाचा अर्थ अधिक जाणवतो. आजूबाजूला पुणे शहराची धावपळ असली तरी मंदिरात गेल्यानंतर वातावरण शांत आणि प्रसन्न वाटते. त्यामुळे इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवासाठी पाताळेश्वर हे पुण्यातील महत्वाचे ठिकाण आहे. पुण्याच्या गजबजलेल्या शहराच्या मध्यभागी हजारो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपून ठेवलेलं हे शैलकृत शिव मंदिर म्हणजेच पाताळेश्वर. तर दगडात कोरलेल्या या मंदिरात भगवान शिवासोबत पार्वती आणि इतर देवांशी संबंधित शिल्प परंपरा पाहायला मिळते. पार्वती ही भगवान शिवाची शक्ती आणि अर्धांगिनी मानली जाते. त्यामुळे शिवमंदिराच्या परिसरात पार्वतीचे स्थान धार्मिक दृष्ट्या महत्वाचे आहे. पार्वतीचे रूप मातृत्व, शक्ती, करुणा आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. पाताळेश्वरातील शिल्पांकडे पाहताना त्या काळातील कलाकारांनी
कठीण दगडांवर केलेले सूक्ष्म कोरीव काम आणि धार्मिक कल्पना यांचा सुंदर संगम जाणवतो. त्यामुळे येथे दर्शन घेताना केवळ धार्मिक श्रद्धाच नाही, तर प्राचीन शिल्पकलेचा वारसाही अनुभवता येतो. तर आता आपण आलो आहे पाताळेश्वर मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पांचाळेश्वर या मंदिरामध्ये. तर हे मंदिरही पुण्यातील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे. तर मंदिर परिसरात प्रवेश करताच तुळशी वृंदावन आहे आणि त्यात काळ्या पाषाणातील गणेश मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश केला तर समोर दिसतो तो दगडी गाभारा आणि त्यासमोर बसलेला नंदी व भोलेनाथाचे त्रिशूळ. या मंदिराबद्दल जास्त काही इतिहास उपलब्ध नसला तरी पूर्वी हे मंदिर स्मशानामध्ये होते आणि येथील पंचमुखी शिवलिंग हे सुमारे 1000 वर्षापूर्वीचे स्वयंभू असल्याचं मानलं जातं. पंचमुखी असल्यामुळे याला पांचाळेश्वर असं नाव पडलं. हे नाथपंथीयांचं श्रद्धास्थान मानलं जातं. जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली त्यावेळी मानवी जीवन निर्माण करण्यासाठी अनुकूल परिस्थिती नव्हती. त्यामुळे महादेवांनी पंचमुखी अवतार घेतला. त्यातील प्रत्येक मुखातून जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी अशा 5 तत्वांची निर्मिती झाली. त्याचबरोबर ही 5 मुख महादेवाचे 5 अवतार मानले जातात. ते म्हणजे सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर, ईशान यांचं प्रतिनिधित्व करतात. तर या मंदिरात दत्त, शनी, गणपती, मारुती या देवतांचीही पूजा केली जाते. तर फार पूर्वी नदीची फक्त दक्षिणेकडची बाजू पुण्यामध्ये समाविष्ट होती आणि उत्तर बाजू म्हणजेच आताची शिवाजीनगर आणि डेक्कन भाग पांभुर्डे या नावाने ओळखला जात असे. तर हा पंचमुखी शिवलिंग पुण्यात क्वचितच पाहायला मिळतो. तर आता आपण आलो आहे पुण्यातील नागेश्वर मंदिर येथे. तर नागेश्वर मंदिर हे पुण्यातील सोमवार पेठेतील अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक शिवमंदिर आहे. पुण्याच्या जुन्या धार्मिक सांस्कृतिक वारशात या मंदिराला विशेष महत्त्व आहे. मंदिराची वास्तू दगडी असून सभागृह आणि सभा मंडपाची रचना प्राचीन स्थापत्याची विशेषता दाखवते. नागेश्वर मंदिराचा इतिहास नेमका कोणत्या राजाने किंवा व्यक्तीने मंदिर बांधले याबाबत ठोस एकमत नाही. मात्र उपलब्ध माहितीनुसार हे मंदिर सुमारे 13व्या शतकाच्या आसपासचे मानले जाते. मंदिराची मुख्य वास्तू यादव कालीन स्थापत्याशी जोडली जाते.
पुढील काळात मंदिराच्या परिसरात सभामंडपाची भर पडली. पेशवे काळातही या मंदिराला महत्व होते. मंदिराजवळ पूर्वी नागतीर्थ नावाचे तीर्थकुंड असल्याची परंपरा सांगितली जाते. या पाण्याशी संबंधित कथामुळे जवळच्या झऱ्याला नागझरा नाव पडल्याचेही सांगितले जाते. परिसरातला पूर्वी नागेशपेठ म्हणून ओळखले जात असल्याची नोंद आढळते. मंदिरच्या मध्यभागी भगवान शिवशंकराचे पवित्र शिवलिंग आहे. नंदीची मूर्ती तसेच परिसरात इतर देवांच्या छोट्या मंदिरेही आहेत. दगडी बांधकाम, प्राचीन सभामंडप आणि मंदिराची शांत वातावरणातील रचना हे येथील आकर्षण आहे. हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नाही तर जुन्या पुण्याच्या इतिहासाचा एक जिवंत ठेवा आहे. संत परंपरा, पेशवेकालीनपणे आणि जुन्या पेठांच्या विकासाशी या मंदिराचा संबंध जोडला जातो. तर आता आपण आलो आहे सिद्धेश्वर मंदिरामध्ये. तर सिद्धेश्वर मंदिर हे पुण्यातील मंगळपेठ परिसरात जुने शिव मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिरात भगवान शिवाचे सिद्धेश्वर रूप पूजले जाते. पुण्याच्या पेठ संस्कृतीचा आणि धार्मिक परंपरेचा हा एक भाग आहे. मंदिराचे वातावरण साधे, शांत आणि भक्तिमय आहे. गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेताना जुन्या पुण्याच्या धार्मिक वास्तूंची आठवण होते. श्रावण, महाशिवरात्री आणि सोमवारच्या दिवशी येथे भक्तांची विशेष गर्दी पाहायला मिळते. मंगळवार पेठ हा पुण्याचा ऐतिहासिक पेठांपैकी एक आहे. या परिसरात अनेक जुनी मंदिरे आहेत आणि धार्मिक स्थळे विकसित झाली. सिद्धेश्वर मंदिराची परंपरा देखील या जुन्या पुण्याच्या धार्मिक वारशाशी जोडलेली आहे. मंदिराच्या स्थापनेचा अचूक कालखंड आणि संस्थापक याबाबत विश्वसनीय ऐतिहासिक नोंदी मर्यादित आहेत. त्यामुळे ठोस पुरावा नसताना एखाद्या राजाच्या किंवा विशिष्ट शतकाच्या नावाशी मंदिर जोडणे योग्य ठरणार नाही. सिद्धेश्वर म्हणजे सिद्धी प्राप्त करता येणारे ईश्वर अशी धार्मिक भावना आहे. त्यामुळे या मंदिरात दर्शन घेणे, शिवलिंगावर अभिषेक करणे आणि महादेवाची पूजा करणे याला भक्तांच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. पुण्यातील प्राचीन शिव मंदिराची यात्रा करत असाल तर या सिद्धेश्वराच्या सुंदर मंदिराला नक्कीच भेट द्या.
आता आपण चाललो आहे पुण्याजवळील महात्मापूर्ण मंडळी जवळ असलेले रामेश्वर मंदिर येथे. तर पुण्यातील महात्मा फुले मंडईजवळ शुक्रवार पेठ परिसरात असलेले श्री रामेश्वर मंदिर हे पुण्याच्या जुन्या वारशाची आठवण करून देतात. सुमारे 250 वर्षाहून अधिक जुने मंदिर आहे. आजूबाजूच्या बाजारपेठा आणि इमारतींमध्ये हे मंदिर काहीसे लपलेले दिसते. मंदिराच्या नावावरून जवळचा रामेश्वर चौक ओळखला जातो. हे मंदिर इसवी सन 1768 ते 1770 या काळात पेशवेकालीन सरदार गोविंद शिवराम लिमये उर्फ खासगीवाले यांनी बांधले. त्या काळात ते पेशव्यांच्या दरबारातील महत्वाचे अधिकारी होते. हे मंदिर पेशवेकालच्या उत्तरार्धात पुण्यात उभारलेल्या प्रमुख मंदिरांपैकी एक मानले जाते. मंदिराच्या परिसरात पूर्वी मोठी बाग होती, जी चाकळे बाग म्हणून ओळखली जात असे. मंदिराभोवती प्रशस्त मोकळी जागा, बाग आणि वाडा असल्यामुळे हे मंदिर अतिशय सुंदर आणि शांत मानले जात होते. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची मुख्य रचना दगड आणि विटांनी केलेली आहे. गर्भगृह आणि सभामंडप अशी रचना आहे. मंदिराच्या वर चुन्याच्या गिलव्याने व विटांनी बनवलेले वैशिष्ट्यपूर्ण शिखर आहे. पूर्वी या शिखरावरील कळस सोन्याने मढवलेला असल्याचे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. एकेकाळी मंदिराच्या परिसरात आणखी वैभवशाली वास्तू आणि बाग होती. मात्र पुण्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे कालांतराने हा परिसर बदलत गेला. रामेश्वर मंदिराच्या इतिहासाचा महात्मा फुले मंडईशी जवळचा संबंध आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश प्रशासनाने पुण्यासाठी मोठी बाजारपेठ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चाकळे बागेतील मोठा भाग घेण्यात आला आणि पुढे याच परिसरात मंडईची उभारणी झाली. त्यामुळे पूर्वीच्या विस्तीर्ण मंदिर परिसराभोवती हळूहळू बाजारपेठ आणि इमारती वाढत गेल्या. आजूबाजूच्या गर्दीत मंदिराचा बराचसा परिसर झोकाळला गेला असला तरी रामेश्वर मंदिर हे जुन्या पुण्याच्या पेशवेकालीन इतिहासाची एक महत्वाची खूण म्हणून आजही उभे आहे. हे पुण्याचा वारसा वास्तूंच्या यादीत नोंदवलेले आहे. रामेश्वर हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. महाशिवरात्री, श्रावण, कार्तिक पौर्णिमा अशा प्रसंगी येथे भक्तांची विशेष गर्दी होत असल्याचा उल्लेख आढळतात. मंडईच्या गजबजलेल्या परिसरात शांतपणे उभे असलेले रामेश्वर हे केवळ शिवमंदिर नाही, तर पेशवेकालीन पुणे, खासगीवाली घराणे, चाकळे बाग आणि जुन्या मंडईच्या इतिहासाला जोडणारा जिवंत वारसा आहे. तर अशा प्रकारे आपण सगळ्या प्राचीन मंदिरांना भेट दिली आहे पुण्यातल्या, आणि सगळीच मंदिरं खूप सुंदर आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबासहित या श्रावणातल्या सगळ्या शिवमंदिरांना पुण्यातल्या भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.